गुढीपाडवा सण की सिस्टीम रिबूट. लेखक आणि अभिवाचक विशाखा कुलकर्णी. गुढीपाडवा सण की सिस्टीम रिबूट. पुण्यातल्या एका मॉडर्न अपार्टमेंटमध्ये गुढीपाडव्याची सकाळ उगवली होती. शेजारच्या घरातून शंखांचा आवाज येत होता. कुठेतरी रेडिओवरून घोषणा ऐकू येत होती, आज 3.5 मुहूर्तांपैकी एक चैत्र शुद्ध प्रतिपदा. बाल्कनीत रंगीबेरंगी साड्या वाऱ्यावर हलत होत्या. कोणी रांगोळी काढत होतं, कोणी तांब्या पुसत होतं. पण या सगळ्या उत्सवाच्या वातावरणात एकच जागा अशी होती जिथे पूर्ण वेगळंच विश्व चालू होतं. आर्यनची रूम. पडदे ओढलेले, खिडक्या बंद आणि अंधारात फक्त लॅपटॉपच्या स्क्रीनचा निळसर प्रकाश. 16 वर्षाचा आर्यन खुर्चीत पुढे वाकून बसला होता. त्याच्या स्क्रीनवर पायथन कोड चालू होता. तो एक न्यू इयर रेझोल्यूशन ट्रॅकर ॲप बनवत होता, ज्यात माणूस रोज आपले गोल्स टाकणार आणि ॲप त्याला रिमाइंडर देणार. चल आता रन हो, तो स्वतःशीच म्हणला. एंटर. स्क्रीनवर लाल अक्षरं चमकली. एरर, इन्फायनाईट लूप डिटेक्टेड. व्हॉट? आर्यनने कपाळावर हात मारला. अगेन? 2 तास झाले होते. त्याचा प्रोग्रॅम इन्फायनाईट लूपमध्ये अडकला होता. हे काय यार, एकदा स्टार्ट झालं की थांबतच नाही. इतक्यात बाहेरून आईचा आवाज आला. आर्यन, अरे उठलास का? आज गुढीपाडवा आहे. आंघोळ करून बाहेर ये पटकन. आर्यनने डोळे फिरवले. आई प्लीज, मी कोडिंग करतोय. आई पुन्हा ओरडली. कोडिंग नंतर कर, आधी गुढी उभारायची आहे. आर्यनने खुर्ची मागे ढकलली. सिरियसली? आई, दरवर्षी काय तेच ते. काठीला साडी नेसवायची, गाठी लटकवायच्या आणि ती कडू पानं खायची. तो नाटकी चेहरा करून म्हणला, इट्स सो आउटडेटेड. अरे, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते राजा. 1 जानेवारीला न्यू इयर झालं ना, मग हे पुन्हा कशासाठी? तो थोडा थांबून म्हणला, याचं काही लॉजिक तरी आहे का? हॉलमध्ये 2 सेकंद शांतता पसरली. आई सुनंदा हलकसं हसली. तिला माहिती होतं, आर्यनला भावना नाही, लॉजिक लागणार. ती त्याच्या रूममध्ये आली. पडदे बाजूला केले. सूर्यप्रकाश आत आला. आर्यन डोळे मिचकावत म्हणला, आई, स्क्रीन दिसत नाहीये ग, पडदे बंद कर. आई हात कमरेवर ठेवून म्हणली, बर मिस्टर कोडर, तुला लॉजिक हवंय ना, मग एक डील करूया. आर्यनने भुवया उंचावल्या. कसली डील? तुझा लॅपटॉप अर्धा तास स्लीप मोडवर टाक आणि मी तुला गुढीपाडव्याचं टेक्निकल लॉजिक सांगते. जर ते तुला पटलं तर पूजा करायची, नाही पटलं तर तू परत कोडिंग कर. आर्यन हसला. चॅलेंज ॲक्सेप्टेड आई. तो म्हणला, बघूया तुमची एन्शंट कोडिंग माझ्या पायथनपेक्षा भारी आहे का. तो लॅपटॉप स्लीप मोडवर टाकून बाहेर आला. हॉलमध्ये पाटावर एक छोटी वाटी ठेवली होती. त्या वाटीत हिरवं काळपट मिश्रण होतं. आर्यनने नाक मुरडलं. यक, हे काय आहे? तो म्हणला. हे तर एखाद्या मालवेअर पेस्ट सारखं दिसते. शी. आई हसली. नाही साहेब, हे मालवेअर नाही. ती म्हणली, हे तुझ्या शरीराचं इसेन्शियल अँटीव्हायरस आहे. आर्यनने पुन्हा भुवया उंचावल्या. एक्सप्लेन प्लीज. आई शांतपणे म्हणली, आज चैत्र महिन्याची सुरुवात आहे. आपल्या पारंपरिक कॅलेंडरनुसार हेच खरं नववर्ष. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. ती बाल्कनीतल्या झाडांकडे बोट दाखवत म्हणली, बघ जरा बाहेर, तुला काय दिसतंय? आर्यनने बाहेर पाहिलं. खाली सोसायटीच्या बागेतल्या झाडांना कोवळी पालवी फुटली होती. आई पुढे म्हणली, हिवाळा संपतो
आणि निसर्ग स्वतःला बदलायला लागतो. जुनी वाळलेली पानं गळतात, नवीन पालवी फुटते, आंब्याच्या झाडाला मोहोर येतो. आर्यन म्हणला, सो नेचर इज डुईंग अ सिस्टम अपडेट. आई हसली. एक्झॅक्टली. आणि त्या बदलाचं स्वागत करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो. ती गुढीकडे पाहत म्हणली, गुढीला सजवताना प्रत्येक गोष्टी मागे शास्त्र आहे. आर्यन उत्सुक झाला. लाईक व्हॉट? आई म्हणली, उन्हाळा सुरू होतो, वातावरणात उष्णता वाढायला लागते. त्या उष्णतेचा त्रास कमी व्हावा म्हणून कडुलिंबाच्या पानांचं महत्त्व आहे. आर्यन म्हणला, नीम अगेन. आई म्हणली, हो, आणि म्हणूनच आज कडुलिंबाचा प्रसादही घेतात. ती वाटीकडे बोट दाखवत म्हणली, हा प्रसाद कसा बनवतात माहितीये? आर्यनने नाही असं डोकं हलवलं. मग आई सांगू लागली, कडुलिंबाची कोवळी पानं, धणे, हिंग आणि गूळ असं मिश्रण कालवून त्याच्या गोळ्या केल्या जातात आणि त्याच आपण खातो. आर्यन म्हणला, इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आई पुढे म्हणली, कडुलिंब हा सौम्य परंतु अत्यंत परिणामकारक जंतुनाशक आणि कीटकनाशक आहे. होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. त्या बदल्याच्या काळात शरीराला अनेक त्रास होऊ शकतात, जसं की त्वचेचे विकार, पोटाचे विकार किंवा सर्दी पडसं. ती पुढे म्हणली, अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवणं महत्त्वाचं असतं, जे कडुलिंब करतं. माणसाला त्रास न होता जंतूंचा नाश करण्याची क्षमता त्यात आहे. आर्यन म्हणला, सो दिस इज लाईक इम्युनिटी बूस्टर. एक्झॅक्टली. आई म्हणली, नवीन वर्षाची सुरुवात कडुलिंब खाऊन करण्यामागे हाच अर्थ आहे की पुढचा ऋतू निरोगी पार करण्यासाठी शरीराला तयार करायचं. आर्यन 2 सेकंद शांत राहिला. मग म्हणला, इट मीन्स नेचर हॅज डिझाइन्ड इट्स ओन अँटीव्हायरस सिस्टम लॉंग बिफोर कम्प्युटर्स. आई हसली. बरोबर. आता लॉजिक कळलं का? मग खाशील का आता कडुलिंबाची गोळी? आर्यनने वाटी उचलली. फाईन. इन्स्टॉलिंग अँटीव्हायरस असं म्हणून त्याने तो प्रसाद तोंडात टाकला. क्षणभर त्याचा चेहरा वाकडा झाला. ओ गॉड, इतकं कडू. आई हसत म्हणली, बेटा, लाईफ बीटा व्हर्जन आहे, कडू पॅचेस येणारच. इतक्यात बाल्कनीतून बाबांचा आवाज आला. अहो सुनंदा, साडी कुठे आहे? आर्यन बाल्कनीत गेला. बाबा बांबूच्या काठीला साडी गुंडाळत होते. तेवढ्यात खाली एक काका गुढी उभारत होते. त्यांची साडी गुंतली होती. त्यांची बायको ओरडली, अहो, उलटी नेसवलीत ती साडी. काका म्हणले, पण मी यूट्यूबवर पाहिलं होतं, असंच होतं ते. आर्यनला हसू आलं. तो म्हणला, आई, कोडिंग बग्स सगळीकडे असतात. आई म्हणली, गुढी म्हणजे तुझ्या आयुष्याचा स्टेटस बार. ही काठी उंच का ठेवतात माहितीये? माणसाचे विचार नेहमी उंच असावेत म्हणून. नंतर ती साखर गाठी दाखवत म्हणली, ही गाठी म्हणजे सक्सेस बॅजेस, तुझ्या कष्टाचं रिवॉर्ड. आर्यन म्हणला, नाईस मेटाफोर, नाव आय गेट इट. म्हणजे कडुलिंब हा डिबग करण्यासाठी आहे आणि साखर गाठी हे सक्सेसफुल एक्झिक्युशन नंतर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स आहेत. ऑल दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. पण आई, मी मगाशी कोणाला तरी बोलताना ऐकलं की गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक. व्हॉट डज दिस मीन? आई म्हणली, हो आर्यन, गुढीला ब्रह्मध्वज तर म्हणतातच, पण महाराष्ट्रात तिला विजयध्वज म्हणण्याचं विशेष महत्त्व आहे. अन्यायावर मिळालेला विजय आणि नवीन सुरुवातीचं हे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचं प्रतीक मानतात. आर्यन म्हणला,
सो बेसिकली एन्शंट व्हिक्टरी फ्लॅग जो आपण दरवर्षी रिलॉन्च करतो. आई हसली आणि म्हणली, एक्झॅक्टली. आई पुन्हा शांतपणे म्हणली, आर्यन, तुझा कोड इन्फायनाईट लूपमध्ये अडकलाय ना? आर्यनने होकारार्थी मान हलवली. हो, एकदा स्टार्ट झाला की थांबतच नाही. आई म्हणली, माणसाच्या आयुष्यातही कधी कधी तसंच होतं. तेच ते विचार, तोच तो राग, त्याच त्या चुका. माणूस नकळत त्याच त्या गोष्टींच्या लूपमध्ये अडकतो. ती गुढीकडे बोट दाखवत म्हणली, म्हणूनच सण असतात, जुने एरर्स डिलीट करायला आणि आयुष्याला एक रिस्टार्ट द्यायला. ती हलकसं हसली आणि म्हणली, म्हणजेच सिस्टीम रिबूट. आर्यन गुढीकडे पाहत राहिला. तो हळूच पुटपुटला, लाईफ व्हर्जन 2.0. दुपारी श्रीखंडपुरीवर ताव मारून झाल्यावर आर्यन परत लॅपटॉपवर बसला. त्याने कोड रन केला. पुन्हा एरर. तो स्क्रीनकडे पाहत राहिला. मग अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं. वेट, तो स्वतःशी म्हणला, व्हेरिएबल रिसेट झालेलंच नाही. त्याने एक लाईन बदलली. स्क्रीनवर हिरव्या अक्षरात दिसलं, प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली. आर्यन खुर्चीत मागे रेलला आणि जोरात म्हणला, येस, वूहू. तो हसत म्हणला, सिस्टीम रिबूट लिटरली. त्याने मोबाईल उचलला, गुढीचा फोटो काढला, कडुलिंब गुळाच्या गोळीचाही फोटो काढला आणि पोस्ट केली. कॅप्शन लिहिलं, सिस्टीम डिबग्ड, अँटीव्हायरस नीम इन्स्टॉल्ड, लाईफ व्हर्जन 2026 लॉन्चिंग, हॅपी गुढीपाडवा. त्या दिवशी आर्यनचा कोडिंग बग सुटला की नाही ते महत्वाचं नव्हतं, पण आयुष्याचं एक मोठं लॉजिक त्याला नक्कीच समजलं होतं. कधी कधी पुढे जाण्यासाठी सिस्टीम रिबूट करावीच लागते.